नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे. आपण पाहतो आहोत लपंडाव या मालिकेचा 3 डिसेंबरचा एपिसोड रिव्ह्यू. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग खूप भारी आहे, अजिबात मिस करू नका. खूप काही दाखवलं त्यांनी याच्या भागात. आज सगळीचा ऍक्सिडेंट सुद्धा होणार आहे. खूप भयंकर ऍक्सिडेंट दाखवला प्रेक्षकांनो तिचा. त्याचबरोबर जान्हवीने आता कान्हाचं ते कप्पाट उघडलंय, ज्यामध्ये आता कान्हाचं सगळं प्लॅनिंग प्लॉटिंग असतं आणि ज्यावर सगळ्यांचे आता फोटोज सुद्धा असतात. राघव, सखी, तेजस्विनी, कामत आणि त्यांच्यावर असे क्रॉस केलेले असतात, ज्याने सगळा फुल प्रूफ प्लॅन आता माहिती पडन आणि कान्हाचा उलगडा होणार. तर हे सगळं आजच्या भागात आपल्याला दाखवलंय प्रेक्षकांनो. फुल पॅकेज आहे आजचा भाग, अजिबात मिस करू नका आणि शेवटपर्यंत नक्की पहा. तर एपिसोडच्या सुरुवातीलाच मनस्विनी आता म्हणत असते कान्हाला, काय रे, डिवोर्स पर्यंत निर्णय घेतला सखीने, तू का झोपा काढत होतास का? तर कान्हा म्हणतो, नाही, हा डाव टाकलाय त्यांनी, पण मी करेल काहीतरी. त्याचं उत्तर देईलच मी. आणि तितक्यातच आता ही विचारते मनस्विनी कसं, तर तितक्यात तिथे गौतम काका येतात आणि जोरात ताड्या वाजवू लागतात, यांचं बोलणं ऐकून दोघांचं. आणि त्यानंतर आता हे सखीचे गौतम काका म्हणतात मनस्विनीला की तुम्ही तर सखीचे हाल करतच आहात, पण हा कान्हा नव्याने माझ्या सखीच्या आयुष्यात आलेला माणूस, त्याच्याबरोबर सखी सुखी नाहीये हे सुद्धा कळत नाहीये का तुम्हाला सरकार? असं आता गौतम काका रागातच म्हणतात सखीच्या आईला. म्हणजे ही सखीची खरी नाही नसते मनस्विनीला. तर त्यानंतर आता गौतम म्हणतो या सखीच्या छोट्या आईला की हो, खरंच आहे ना, खोटेपणाचा तर आवाज आणलाय तुम्ही, मग कसं दिसेल तुम्हाला? पण एक लक्षात ठेवा, सखी एकटी नाहीये. या दगडांच्या जंगलात फुलासारखं सखीला जपण्यासाठी तिचा काका समर्थ आहे. मी माझ्या राघव दादाच्या फुलासारख्या सखीला मस्तपैकी जपेल. आता हे सगळं ऐकून मनस्विनी हसू लागते त्याच्या तोंडावरच गौतमच्या, आणि म्हणते बाप रे. आणि गौतम समोर येऊन आता मनस्विनी त्याला म्हणते, झालं का तुझं? आणि काय रे, तुझ्या औषधांची वेळ झाली आहे, घेऊन घे, काय ना, तरच तू शुद्धीवर राहशील. तर आता गौतमची औषध म्हणजे ती दारू वगैरे असते जो तो ड्रिंक करत असतो, त्याच्याबद्दल आता मनस्विनी बोलते इथे. त्याला टोमणा मारत आता होपलेस म्हणत तिथून मनस्विनी निघून जाते आणि कान्हा तिथेच असतो उभा. तर त्यानंतर आता गौतम धरतो कान्हाला आणि म्हणतो, कान्हा, मी डिवोर्सचं समर्थन कधीच करत नाही, पण काय करणार? ज्या मुलीने तुझ्यावर विश्वास ठेवला तिचा तू विश्वासघात केलास. पण डोंट वरी, मी माझ्या सखीला तुझ्या आणि सरकारच्या तावडीतून, इनफॅक्ट त्या पिंजऱ्यातूनच बाहेर काढणार आहे, ते सुद्धा सुखरूप. तिला परदेशात पाठवून देईन, काहीतरी नवीन शिक म्हणेल, काहीतरी नवीन सुरू कर म्हणून सांगेल. पण जो मुलगा मला हिरा वाटला होता ना, तो काचेचा फालतू तुकडा निघाला. असं गौतम काका कान्हाला मदतीने तिथून निघून जातात. पण कान्हा आता एकटाच तिथे विचार करत असतो आणि म्हणतो, मी काचेचा तुकडा आहे की हिरा आहे हे दुर्दैवाने ना मी तुमच्या समोर सिद्ध करू शकतो, ना मी सखी समोर सिद्ध करू शकतो. हे निनाच आईसारख्या माझ्या दाभाडे मावशींसमोर हे मी सिद्ध करू शकतो. पण ते कान्हाचं लक्ष जातं हळकुंडाकडे, जे त्याच्या हाताला बांधला असतो धागा. तर त्यावर आता कान्हा त्याच्याकडे बघून म्हणतो मनात, पण एक दिवस असा नक्कीच येईल, सखी मला माझ्या खऱ्या ओळखीसहित, खऱ्या चेहऱ्यासहित स्वीकारेल. हे हळकुंड त्याच दिवशी सखीच्या हाताने उतरेल. तोपर्यंत हा हळकुंड माझ्यावर एका कर्जासारखा असेल. आता बघा प्रेक्षकांनो, खूप मोठा निर्णय घेतला इथे कान्हानी. जोपर्यंत आता सखीचा पूर्ण विश्वास बसत नाही, ते एक्सेप्ट करत नाही कान्हाला, तोपर्यंत तो त्याच्यातली हातातली हळकुंड नाही काढणार आहे. तर काय होतं, आता इकडे आपला कान्हा चाळीत आलेला असतो आणि सगळ्यांसोबत टाइम स्पेंड करत असतो, चाळीतल्या लोकांसोबत. आणि छान सीन दाखवला त्यांनी. म्हणजे आता थंडी वगैरे असते, त्यामुळे शेकोटी वगैरे पेटवली असते आणि सगळे चाळीतले लोक छानपैकी बसत गप्पा वगैरे मारत असतात आणि गाणे वगैरे म्हणतात आणि तिथे सगळे डिस्कशन करत असतात. तर ते सानप काका जे असतात, ज्यांनी साक्ष वगैरे दिली असते कालच्या एपिसोडमध्ये, ते आता कान्हाला म्हणत असतात, कान्हाची तारीफ करत असतात की बापरे कान्हा, काय कमाल केली तू तर काल चक्क जबरदस्त वकीलच वाटत होता रे. आणि काय ते आचरेकर वकिलांना तू पळून लावलंस ना, नुसतं तो गर 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 फिरतच असेल अजूनही. तर असं सगळे मजा मस्ती चालली असते. पण आता दाभाडे मावशी सुद्धा आधी तिथे असतात, पण तिथून आता कान्हाला बघून ते तिथून निघत असतात. तर आता कान्हा त्यांना थांबवतो आणि म्हणतो मावशी, आणि कान्हा आता आपले दोन्ही हातांनी कान पकडतो. असं इनोसंटचा चेहरा बनवून उठबशा काढू लागतो आता दाभाडे मावशींसमोर. त्या कान्हाला आपल्या आईसारख्याच असतात आणि कान्हा सगळ्यांसमोरच हे सगळं आता करत असतो. तर त्यानंतर आता खूप उठाबशा काढल्यावर, 4-5 उठाबशा काढल्यावर आता दाभाडे मावशी म्हणतात कान्हाला, पुरे नको करूस हे सगळं, मला तर काहीच सुचत नाहीये, काहीच समजत नाहीये मला, काय खरं काय खोटं, गोंधळ होतंय नुसतं माझा. बरं मला कान्हा सांग, एक, मी तुला नक्की ओळखते ना? नाही म्हणजे मला तरी असं वाटत नाहीये, पण सखीलाही मी ओळखतेच, निरागस आहे ती पोर बिचारी. तिथे ती साईबाबाच्या मंदिरासमोर गळ्यातलं मंगळसूत्र काढत होती रे, ती मी अडवलं तिला, मी. आणि आता दुःखी होत पुढे आता दाभाडे मावशी म्हणतात, तिने लाजत हसत नवी स्वप्न घेऊन या चाळीत माप ओलांडायचं. ती लग्नाच्या रात्री साईबाबांसमोर अस्वं गाळत उभी होती आणि ही वेळ कोणी आणली? माझ्या कान्हाने आणली तिच्यावर. हे काय रे कान्हा, विचार तरी केलास का तू थोडा? माझ्या मनाची तेव्हा काय घालमेल झाली असेल. तर आता कान्हा म्हणतो, मावशी शांत व्हा, मला माहिती आहे वेळ वाईट आहे, आता हे सगळं नाही समजून सांगता येणार, पण प्लीज मी तुमच्याकडे आमच्या नात्यासाठी थोडा वेळ मागतोय दाभाडे मावशी. खरंच विश्वास ठेवा, तिच्या डोळ्यातल्या आसवांच्या जागी लवकरच हसू असेल, प्लीज फक्त थोडा वेळ द्या. तर आता दाभाडे मावशी झटकतात हात कान्हाचा आणि म्हणतात, मी कोण तुला वेळ देणारी? आता कान्हा वेळच ठरवेल तुला वेळ द्यायचा की नाही द्यायचा ते. पण कान्हा, आज जे काही तू आता बोललास ना, ते तू फक्त आता लक्षात ठेव.
आणि हो तसाच वाघ. इतक्यातच आता दाभाडे मावशी चैतालीला आवाज देतात आणि काहीतरी काम काढून तिथून आता निघून जातात. तर कान्हा आता दाभाडे मावशींना बघतच राहतो. तर इतक्यात बघा प्रेक्षकांनो, आताच खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. सानप काका आता चाळीतले जे असतात ते विचारतात कान्हाला की ते किरण कुठे आहे रे. तर कान्हाचं लक्ष जातं की किरण जो असतो तो सखीच्या मैत्रिणी बरोबर चाळीतल्या म्हणजे जान्हवी बरोबर गप्पा मारत असतो. म्हणजे ते दोघं जण असे एका कोपऱ्यात असे गप्पा मारत असतात, वेगळे उभे असतात. आणि कान्हाला हे बघून खटकतं जरा. आता सानप काका विचारतात कान्हाला, कान्हा यायचं नुसतं गुलुगुलू चालू असतं रे, नाही म्हणजे चालू आहे का यायचं काही. तर कान्हा म्हणतो मला काही माहिती नाही याबद्दल. तितक्यात आता काय करतो हा किरण जो असतो तो कान्हाचा मित्र त्याच्या कपाटाची चाबी म्हणजे कान्हाच्या कपाटाची चावी जान्हवीच्या हाती देऊन टाकतो. तितक्यात आता कान्हा किरणला आवाज देतो आणि जान्हवी आता चालली जाते कपाट उघडण्यासाठी कान्हाचं. आणि हे कान्हाला सुद्धा माहिती नसतं. कान्हासमोरच ती निघून जाते आणि त्यानंतर आता किरण सुद्धा कान्हाने आवाज दिल्यामुळे त्याच्या जवळ जातो. आता कान्हाला हे थोडंसं खटकत असतं की किरण मैत्री वाढवतोय आपली जान्हवी सोबत आणि हे दोघांचं ध्येयच वेगळं आणि हा काय करतोय म्हणून. तर पुढे बघतच राहा काय होतं. तर आता शाळेतले जे लोक असतात हे आता किरणला चिडवायला लागतात आल्या आल्या आणि गाणं म्हणू लागतात, निशाणा तुला दिसला ना वगैरे असं त्याला चिडवू लागतात. पण कान्हा रागातच बघत असतो किरणकडे आणि त्याला अजिबात हे सगळं पटत नसतं. कारण सुद्धा तसंच आहे मित्रांनो. इकडे आपल्याला दाखवलाय सीन सखीची मैत्रीण जान्हवी ऑलमोस्ट गेली आहे आणि तिने आता कान्हाचं जे डोअर आहे ते सुद्धा तिने उघडलेलं असतं. तर आता कान्हा किरणला विचारतो चावी कुठे आहे रे, ऍक्च्युली मला काही पुस्तकं घ्यायची आहे. तर किरण एकदम कॅज्युअली सांगतो हे चावी आताच तर जान्हवी घेऊन गेली, तिला काय ना ते स्टॅपलर हवं होतं, म्हटलं जा कपाटातून घे, चावी मला परत दे, तोपर्यंत मी इथे थांबतो. तर आता कान्हाच्या एकदम लक्षात येतं की कपाटात तर सगळं त्याने त्याचा प्लॅन बनवून ठेवलाय आणि कान्हा मनात म्हणतो कपाटात तर सगळे प्रूफ्स आहे. कान्हा आता तिथेच किरणवर आधी राग काढत असतो, तू असा म्हणतो पण आता राग कंट्रोल करून कान्हा धावत पडत जातो जान्हवीला थांबवण्यासाठी. सानप काका विचारतात आता याला काय झालं आता, आणि किरणचं सुद्धा आता लक्षात येतं अरे कपाट असं त्याच्या तोंडातून निघतं. तर इकडे आता कान्हा धावत पडत जातो आपल्या खोलीपर्यंत आणि ऑलमोस्ट आता जान्हवीने कपाटाचं लॉक सुद्धा उघडलेलं असतं आणि कपाटाचं दार ती पूर्ण उघडते आणि ती आता त्या सगळ्या जे प्लॅन बनवून ठेवला असतो कान्हाने त्याच्याकडे बघतच असते आणि फक्त अंधार असतो म्हणून तिला तेवढं दिसत नाही. प्रेक्षकांना थोडक्यात वाचलाय कान्हा आणि कान्हा धावत येतो तिथे आणि जान्हवी जोरात असा आवाज देतो. तर आता कानाच्या एवढ्या जोरात आवाज दिल्यामुळे जान्हवी सुद्धा अशी दचकून जाते आणि ती कानाकडे आश्चर्यानेच बघत असते की हा इतक्या मोठ्याने का ओरडलाय. तर काना पटकन येतो आणि कपाटाचं दार असं बंद करून पटकन तिच्या समोरच तिथे लॉक लावून देतो. आता जान्हवी विचारते काय रे येड आहे का रे तू, जरासा दचकले ना मी, घाबरले मी तुझ्या एवढ्या मोठ्या आरडाओरडाने, असं कोण करतं काय रे, असा कोणता खजिना लपून ठेवलायस तू या कपाटात जे मी चोरणार होतो हा. तर आता कान्हा म्हणतो नाही तसं नाही, काय तुमच्या बायकांच्या जशा प्रायव्हेट गोष्टी असतात तशा आमच्या पुरुषांचा पण काही प्रायव्हेट वस्तू असू शकतात ना, आणि खजिनाच असतो तो आमचा एक प्रकारचा, तुला काय पाहिजे होतं हे सांग. तर आता ही जान्हवी म्हणते मला स्टॅपलर पाहिजे होतं. तर कान्हा म्हणतो बरं थांबा, आणि कान्हा लगेच दुसऱ्या कपाट्यातून तिला स्टॅपलर काढून देतो. तितक्या तिथे किरण सुद्धा येतो धावत पडत आणि आता कान्हा किरण आल्याला त्याच्याकडे परत रागाने बघू लागतो. तर जान्हवी थँक्यू म्हणून तिथून निघून जाते आणि ती निघाल्या प्रेक्षकांना आता कान्हा जोरात एक थोबडीत मारतो किरणच्या. ऑफकोर्स म्हणजे एका प्रकारे कानाचे ते बरोबर सुद्धा आहे, कारण जवळ सगळं सत्य उलगडणार असतं इथे कानाचा, सगळं त्याचा प्लॅन फ्लॉप होणार असतो एका चुकीमुळे. किरण सॉरी म्हणतोच तितक्यात काना जोराची थोबाडीत लावून देतो किरणच्या आणि आता किरणला खूप वाईट वाटत असतं आणि कान्हा आता जोरात ओरडू लागतो किरणवर आणि त्याला म्हणतो भान ठेव किरण, भान ठेव, काय करतोयस तू. एका क्षणात आता होत्याचं नव्हतं झालं असतं. काय रे किरण आपलं लक्ष काय आहे, पोरी मागे फिरायला नाही आलोय आपण इथे, आपलं ध्येय वेगळं आहे, अख्खी दुनिया आपली मागे लागली आहे यार. किरण हात धुवून बघ, हे कालच हे ब्रेसलेट दिसतंय ना, खरं नाही आहे हे खोटं आहे, हे सिद्ध करून आलोय मी कालच. त्यात ते सखी ती डिवोर्स मागते त्यामुळे सरकार नाराज झाल्यात आणि कधीही मला फोन येतो ती काळी गाडी बाहेर येते आणि कधीही मला जावं लागतं. प्रेक्षकांना इथे कान्हा त्या छळीवाला माणसाबद्दल बोलतोय, त्याने कान्हाला ब्रेसलेट दिलं होतं. ते पुढे आता कान्हा म्हणतो त्यात ते परशु आणि मीनाक्षी ते दोघे तर आहेतच. आता किरण बघतच असतो बिचाराने, त्याला पण खूप गिल्टी वाटत असतं आता. आणि पुढे कान्हा म्हणतो त्यात तो सखीचा गौतम काका तो सुद्धा भडकलाय, कुठे लक्ष देऊ मी किरण. आणि बरोबर आहे सुद्धा कान्हाचं इथे, कान्हाला एकट्यानेच खूप काही मॅनेज करावं लागतं आणि त्यामुळे तो खूप फ्रस्ट्रेट झालेला असतो. तर आता बिचारा जो किरण असतो तो आता कान्हाजवळ येतो आणि कान्हाला म्हणतो सॉरी कान्हा, अरे माझ्यामुळे, आणि किरण आता हात जोडू लागतो कान्हासमोर. तर आता कान्हाला सुद्धा लक्षात येतं की नाही त्याचं चुकलंय, तो थोडा ओव्हर रिॲक्ट करून गेला आणि कान्हाला एकदम लक्षात आल्याबरोबर तो आता म्हणतो अरे नाही किरण असं नको करू, आय एम रिअली सॉरी, हात नको होता रे उचलायला, पण आय एम व्हेरी सॉरी, मला माफ कर यार. तर किरण म्हणतो असू दे, पण कान्हा आज जान्हवी आली तर तुला इतकं टेन्शन आलं, उद्या जर का सखी येईल इथे तर काय होईल.
तर आता हे एकदम लक्षात आणून कान्हा एकदम आपलं डोकं पकडतो आणि त्यातला एकदम फ्लॅशबॅक आठवतं की कपाटात सगळं काय ते प्लॅन ठेवलेलं असतं ते त्याच्या डोळ्यासमोर येतं. आणि कान्हा म्हणतो नाही करू करू काहीतरी नक्कीच करू आपण, पण किरण अरे तू लक्ष ठेव जरा. तर किरण म्हणतो हो हो मी ठेवतो लक्ष. काय ना मी सकाळी टी शर्ट घ्यायला आलो आणि चावी तिथेच मला माहिती आहे कान्हा आपलं प्लॅन आपलं ध्येय आपलं योजना सगळं त्या कपाटात आहे. आणि आज जर जान्हवीने ते बघितलं असतं तर आपला सगळा खेळ संपला असता. सॉरी कान्हा मी घेईल काळजी, असं आता किरण कान्हाला म्हणतो. तर इकडे आता आपल्याला दाखवलं जातं की आता सखी खूप नाराज झाली असते, खूप हताश झाली असते आणि ती रस्त्याच्या कडेने एकटीच निघाली असते. रात्रीची वेळ असते आणि रडू तिचा चेहरा सुद्धा खूप अधमुसा झालेला असतो आणि तिला सगळं जुनं आठवत ती रस्त्याने एकटीच चालली असते. आणि सखी भानावर सुद्धा नसते, ती रस्त्याच्या एकदम मधोमध चालली असते आणि त्याचबरोबर तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत असतात. तितक्यात आता सखीचं लक्ष जातं एका कपलकडे. तर त्यात काय होत असतं, ती जी मुलगी असते ती आता बाईकला किक मारून देत असते मुलाला. तर त्यांना बघून आता सखीला हे सुद्धा आठवतं की कसं सखी सुद्धा असं कानाची बाईक किकने सुरू करून द्यायची. आणि रस्त्याच्या मध्येच आता सखी उभी राहून त्यांना बघत असते आणि सखीला आता इथे कानाची आठवण येत असते की कसं त्यांच्या सुद्धा अशा छान मेमरीज होत्या, पण त्यातलं काहीच राहिलं नाही. तर बघत राहा प्रेक्षकांना, पुढे आता सखीचा ऍक्सिडेंट सुद्धा दाखवला त्यांनी आजच. ते इथे आता सीन शिफ्ट होतो आणि ही मनस्विनी निवांतपैकी बसली असते आपली वाईन पीत. त्यात तिथे आता परशू येतो आणि नॉक करतो. तिला खूप आवडत असतं हे सगळं असं बिहेवियर की कोणी तिला खूप भाव देतोय, सगळं ऐकतोय. तर त्यानंतर सरकार त्याला आत यायला सांगते आणि त्याला म्हणते अदनमधनं एटिकेट्स लक्षात ठेवतो तर तू. तर आता हा परशुराम सांगतो आता सरकारला, सरकार एक गुड न्यूज आहे. आणि तो गुड न्यूज सांगू लागतो की बांदेकर नावाची एक मोठी कंपनी असते, त्यांनी यांच्यासोबत कोलॅब करायला ते रेडी झाले असतात आणि खूप मोठी डील आता साईन होणार असते. त्या आठवड्यात एक मीटिंग होणार असते आणि मग दोघांची सिग्नेचर झाली म्हणजे एक बांदेकरांची आणि एक या सरकारची, तर सगळी डील लॉक होणार असते आणि खूप मोठी डील आता यांना मिळणार असते. ही न्यूज ऐकून ही मनस्विनी खूप खुश होते आणि म्हणते ग्रेट, वाह. तितक्या तिथे आता सीन शिफ्ट होतो आणि सगळी सगळे जुने गोष्टी आठवत आता रस्त्याच्या कडेने चालली असते आणि मधोमध चालली असते एकदम, कडेने नाही सॉरी मधोमध चालली असते एकदम. आणि ती भानावर नसते, तिथला आवाज सुद्धा नसते कशाचाच काही, कारण ती आपल्याच दुनियेत असते, तिला सगळं आठवत असतं. कानासोबतचे सगळे मुवमेंट्स तिच्या डोळ्यासमोर येत असतात. तितक्यात समोरून एक कार येते. त्या कारने खूप हॉर्न सुद्धा दिली असतात सखीला, पण सखीला काहीच ऐकू येत नाही कारण सखी आपल्याच दुनियेत असते. आणि हा जो माणूस असतो ड्रायव्हर कार चालवणारा, हा खूप प्रयत्न सुद्धा करतो कार थांबवण्याचा, पण त्याच्याकडनं कार कंट्रोलच होत नाही आणि एकदम स्पीडने म्हणजे कार सखीला धडकलेली असते. आता कार एकदम सखीच्या जवळ जवळ येईपर्यंत आता सखी भानावर नसते आणि जोपर्यंत कार एकदम सखीच्या समोर येऊन उभी राहील तेव्हा सखीला भान येतं, पण तेव्हा ते निघून गेली असते आणि जोरात ती कार आता सखीला धडक मारते आणि ते सखीचा भयंकर ऍक्सिडेंट होतो. त्यामुळे आता सखीची कंडिशन सुद्धा क्रिटिकल होणार आहे. तर इथे आता काय होतं, मनस्विनी खूप खुश होते डील ऐकून. तर तितक्यात आता कान्हाचा फोन येतो परशुरामला आणि कान्हाकडून आता परशुरामला आणि मनस्विनीला समजतं की सखीचा ऍक्सिडेंट झाला असतो. तर फोन ठेवल्यावर आता तसं परशुराम सांगतो सुद्धा मनस्विनीला की सरकार कान्हाचा फोन होता, सखीचा ऍक्सिडेंट झालाय. तर हे ऐकून आता मनस्विनी एकदम उठून उभी राहते आणि म्हणते व्हॉट. आणि लगेच इथून आपल्याला हॉस्पिटलचा सीन दाखवला जातो. सखीच्या डोक्याला खूप मार लागलेला असतो, पूर्ण रक्त बंबाळ झाली असते, ती तिच्या हातातून रक्त वाहत असतं. स्ट्रेचरच्या मदतीने तिला आता नेलं जातं. ते आता कान्हा, दाभाडे मावशी आणि किरण असतात आणि कान्हा आता हॉस्पिटलमध्ये मोठ्याने आरडाओरडा करू लागतो, डॉक्टर डॉक्टर. इतक्यात तिथून एक डॉक्टर येते फायनली आणि कान्हा म्हणतो प्लीज डॉक्टर हिला वाचवा, ही माझी बायको आहे, यांचा ऍक्सिडेंट झालाय आताच. इतक्यात आता कान्हाचा हात जो असतो सखीच्या हातावर असतो, पण आता जसं सखीला समोर नेतात तसंच आता जी सखीची अंगठी असते ती आता कान्हाच्या हातीच राहून जाते आणि कान्हा आता तिच्या अंगठीकडे बघतो. तितक्यात डॉक्टर आता म्हणते कान्हाला की हे बघा आम्ही सगळं बघतो पेशंटचं वगैरे, पण तुम्ही जे काही फॉर्मॅलिटीज आहे ते पटकन पूर्ण करा. आता कान्हा भडाभड बोलून घेतो, त्याचं भान नसतं आणि कान्हा म्हणतो हो ते सगळं मी करतो, पण तुम्ही वाटेल ते करा माझ्या बायकोला वाचवण्यासाठी. जे बाहेरून डॉक्टर वगैरे मागवायचं असेल ते सुद्धा बोला, मी वाटेल तेवढा पैसा होतील, अगदी पाण्यासारखा पैसा होतील, पण प्लीज तुम्ही तिला वाचवा. तितक्यात तिथे आता मनस्विनी आणि तिचा चमचा हा परशुराम सुद्धा येतो आणि इतक्या क्रिटिकल सिच्युएशन मध्ये सुद्धा हा परशुराम कान्हाला टोमणा मारतो आणि म्हणतो पाण्यासारखा पैसा ओतण्यासाठी साधा ड्रायव्हर गाडीत राहणारा एवढा पैसा आणणार तरी कुठून. तर आता इथे कान्हा मात्र गप्प असतो. तर आपल्याला दाखवलं जातं की सखीची कंडिशन खूप क्रिटिकल असते आणि तिला ऑक्सिजन मास्क वगैरे लावलं जातं आणि तिचं ऑपरेशन वगैरे केलं जातं. डोक्यातून सुद्धा खूप ब्लड वाहत असतं. सगळेजण आता बाहेर वेट करत असतात आणि कान्हाच्या हातात सखीची अंगठी असते. कान्हा त्या अंगठीकडेच बघत राहत असतो. तितक्यात तिथे आता परशुराम येतो आणि मनस्विनीला सांगतो सरकार सगळं फॉर्मॅलिटीज झालंय, मी डिपॉझिट सुद्धा भरलंय, आता काही टेन्शन नाही. तितक्यात परशुरामला एक फोन येतो आणि बघा प्रेक्षकांनो, इथे आता परशुराम आणि मनस्विनीचं वेगळंच सुरू असतं. आता याला जो फोन येतो तो हे जाणून घेण्यासाठी की सखीचा ऍक्सिडेंट झालाय की नाही. तर हा परशुराम फोनवरच सांगतो की नाही 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 असं काहीच नाही झालंय, फेक न्यूज आहे. म्हणजे आता या दोघांना सखीची काळजी नसते, तिचा इतका मोठा अपघात झाला असतो, पण यांना आता ह्या न्यूजची काळजी असते. तर आता ही ऐकल्याबरोबर परशुराम फोन ठेवून देतो आणि ही सरकार तिथेच ओरडायला लागते आणि म्हणते मूर्ख मुलगी, त्या काय नीट रस्ता क्रॉस नाही करतायत का,
तर हिची ॲक्सिडेंटची बातमी पसरणार आणि परत माझी इमेज खराब होणार, कंपनीच्या शेअर्सवर इम्पॅक्ट होणार ते वेगळं. आणि हे ऐकून आता दाभाडे मावशीला खूप राग येतो आणि दाभाडे मावशी आता या मनस्विनीला म्हणतात, इथे सखी जीवन आणि मरणाची झुंज देते आणि तुम्हाला तुमच्या इमेज आणि शेअर्सचं पडलंय. तुम्ही नक्की सखीच्या आईच आहात ना? इतक्यात तिथे सखीचे गौतम काका येतात आणि म्हणतात, बरोबर आहे तुमचं मावशी, हे जर सखीची आई असती ना तर अशी वागलीच नसती. ही नक्कीच वेगळीच बाई आहे, ही सखीची आई नाहीच आहे. सगळेजण आता तिथे आश्चर्याने बघू लागतात. तर आता गौतम काका विचारतात परशूला की काय स्टेटस काय. तर आता कान्हा सांगतो ऍक्च्युली ते ऑपरेशन सुरू आहे पण त्यांना काही होणार नाही. तर आता गौतम म्हणतो कान्हाला गरज नाही तुला तिची काळजी करायची, तुला अजूनही कळलं नाही का, बघ तिने तुला नाकारलंय एवढं की तिची अंगठी सुद्धा गळूनच निघाली आणि तुझ्या हातात आहे ती सध्या. तर बघा आता काय होतं. कान्हा म्हणतो त्यांनी मला कायमचं नाकारलं तरीही चालेल पण फक्त त्या कायम सुखरूपाने आनंदी राहायला हव्यात. तर आता सखीचे गौतम काका म्हणतात, असं वाटतं का तुला, मग डिवोर्स दे तिला, सया कर, तिला मोकळं कर डिवोर्स पेपरवर साईन करून आणि तिला आनंदी राहू दे. तर आणि कान्हा तिथेच गप्प होतो आणि कान्हा काहीच बोलत नाही यावर आणि आजचा भाग इथेच संपतो. आणि प्रेक्षकांना उद्या आपण बघणार आहोत की ही मीनाक्षी आता सखीच्या मरणासाठी देवाकडे प्रार्थना करत असते, देवाची पूजा करत असते. तर इकडे आता सखीची कंडिशन खूप क्रिटिकल होत असते. त्याचबरोबर आता डॉक्टरांकडून आपल्याला कान्हाला सांगण्यात येतं. बापरे, खूप खतरनाक एपिसोड होता प्रेक्षकांनो. तर तुम्हाला कसा वाटला आजचा भाग मला कमेंट करून नक्की सांगा. काही इम्प्रूव्ह करू का मी ते सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये सजेशन देऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या सिरियलचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील. भेटूया उद्या एका अशा धमाकेदार एपिसोड सोबत. तोपर्यंत एन्जॉय.